नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेत. धुळ्यामध्ये महामार्गावरती बाबळे फाट्याजवळ आंदोलन होत आहे आणि इथे काळे झेंडे त्यांना दाखवण्यात येत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं माणिकराव कोकाटेंना हे काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. काळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे. तिथलीच आपण ही दृश्य बघतोय. आपले प्रतिनिधी धनंजय दीक्षित आपल्याला अधिक माहिती देतील. धनंजय, नेमकं काय काय घडलं? निश्चितच पूर्वी आज आपल्याला माहिती आहे की कृषी राज्यमंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे ते आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. ते जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी विरोधकांकडून आंदोलनं केली जात आहेत आणि असं असताना आज सकाळपासूनच माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये विरोधक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटे हे ज्या ठिकाणी उतरले होते त्या हॉटेल टॉपलाईन या ठिकाणी देखील राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल यांनी देखील आंदोलन केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता बाबळे फाटा ज्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमासाठी कोकाटे आलेले आहेत त्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी काळे झेंडे जे आहेत ते त्यांच्या ताफ्याला दाखवण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी आंदोलकांना देखील आता ताब्यात घेतलेला आहे. आणि त्यासोबतच जो काही विरोधी पक्षांचा जो काही विरोध आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एकंदरीतच दौऱ्याला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी धन्यवाद धनंजय आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर धुळ्याच्या महामार्गावरती आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ताफ्याला काळे झेंडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दाखवण्यात आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाली.